नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. 10th प्रिलिम एक्झाम जवळ आली आहे. प्रिपरेशन कसं करायचं समजत नाही आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित प्रिपरेशन प्लॅन समजून घेऊ आणि प्रिलिम एक्झामला नक्की कुठल्या दृष्टीने आपल्याला बघायचं आहे, प्रिपरेशन कसं करायचं आहे, प्लॅनिंग कसं असलं पाहिजे आणि प्रत्येक सब्जेक्टला आपण किती गोल ठेवलं पाहिजे हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. अजिबात पॅनिक होऊ नका. प्रिलिम एक्झाम म्हणजे तुमची प्री बोर्ड एक्झाम असणार आहे. ज्या प्री बोर्ड एक्झाममध्ये आपल्याला आपला स्टडी ॲनालिसिस करायचा आहे, आपला अभ्यास किती झाला आहे ते समजून घ्यायचं आहे. त्यामुळे अजिबात पॅनिक होऊ नका. चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम असाल पटकन सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करताल. चलो आता सुरू करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, प्रिलिम एक्झाम म्हणजे काय राहते तर आपली प्री बोर्ड एक्झाम असेल ज्याच्यामध्ये आपण स्टडी ॲनालिसिस करणार आहोत. म्हणजे बोर्डच्या आधी जी एक्झाम होईल त्याला आपण बोलतो प्री बोर्ड एक्झाम. आता काही जणांच्या स्कूलमध्ये एकच प्रिलिम असते, काही ठिकाणी 2 असतात, काही ठिकाणी 3 असतात. लोड नका घेऊ. जेवढ्या काही प्रिलिम एक्झाम आहेत ती तुमची ॲक्च्युअल बोर्ड एक्झाम नाही आहे, ती तुमची प्री बोर्ड एक्झाम आहे. क्लिअर झालं? मग तुम्हाला करायचं काय तर स्टडीला प्रॉपरली ॲनालिसिस करायचं आहे. म्हणून काही बेसिक गोष्टी सांगतो, नीट लक्ष देऊन बघा. कुठला पॉईंट ऑफ व्ह्यू आपला असला पाहिजे की हां ह्या एक्झामकडे मी ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतोय. मेन एक्झाम तर ही नाही आहे, बरोबर? मग काहीतरी आउटपुट आलं पाहिजे. मग सगळ्यात पहिली गोष्ट काय तर एक्झामकडे बघताना चेक अँड ॲनालिसिस ऑफ युअर स्टडी. म्हणजे आपला अभ्यास किती झाला आहे तो चेक करायचा, ॲनालिसिस करायचा. ॲनालिसिस करणं म्हणजे काय, सपोज तुम्ही 2nd चॅप्टर आणि 3rd चॅप्टर S1चा केला असेल पण एक्झाममध्ये आन्सर लिहिताना अजून पण पॉईंट तसे पाहिजे तसे येत नाही आहेत. म्हणजे काय झालं, आपण अजून पण चुकतोय, आपल्याला रिव्हिजन करायची गरज आहे. हे समजलं? हीच गोष्ट तुम्हाला त्या एक्झाममधून काय करायची, शिकायची. क्लिअर झालं? दुसरी गोष्ट तर रायटिंगचा पार्ट बघा. इम्प्रूव्ह युअर रायटिंग अँड प्रेझेंटेशन स्किल. आता तुमची जी सेमिस्टर एक्झाम झाली होती त्यामध्ये तुम्हाला समजलं असेलच की आपलं रायटिंग किती चांगलं आहे, प्रेझेंटेशन किती चांगलं आहे, अजून कुठल्या गोष्टी आहेत जेणेकरून आपण रायटिंग आणि प्रेझेंटेशन इम्प्रूव्ह करू शकतो. त्या सगळ्या गोष्टी ह्या एक्झाममध्ये करतात. अजिबात असं विचार नका करू की मी बोर्डमध्ये नीट लिहितो, आत्ता अभ्यास करून ठेवतो, बोर्डमध्ये मला लिहिता येईल, प्रेझेंटेशनला एवढं काय मॅटर नाही करणार. तर असं नाही. प्रेझेंटेशनच तुमचा पेपर डिसाईड करेल. रिमेंबर, जर तुमचा स्टडी पूर्ण झाला आणि तुम्ही रिप्रेझेंटच नाही करू शकला तर काय होणार आहे, काहीच नाही होणार ना. त्यामुळे ह्या एक्झाममध्येच रायटिंग नीट ठेवा, सुटसुटीत उत्तर लिहायचा प्रयत्न करा, प्रेझेंटेशन व्यवस्थित ठेवा, डायग्राम व्यवस्थित काढा. जे काही आपण थोडं लाईन वगैरे मारतो, टापटीपपणा ठेवतो तो आत्तापासूनच आणायचा प्रयत्न करा. नंतर महत्त्वाची गोष्ट, अंडरस्टँड द क्वेश्चन टाईप्स. नंतर अंडरस्टँड द क्वेश्चन पॅटर्न. आता हे 2 पॉईंट वेगवेगळे का लिहिले ते नीट समजून घ्या. क्वेश्चन टाईप समजून घेणं म्हणजेच काय की MCQमध्ये कुठले क्वेश्चन विचारले जातात ते समजून घ्या. गिव्ह रिझनमध्ये कुठले क्वेश्चन्स असतात ते समजून घ्या. बरं, ह्यांची उत्तरं कशी लिहिली जातात ते समजून घ्या. आता हे समजलं म्हणजे काय झालं, तुम्हाला क्वेश्चनचा टाईप समजला. अजून मॅथ्समध्ये जर बघायचं असेल तर मॅथ्समध्ये काय राहणार आहेत, 2 मार्कचे क्वेश्चन असतील, 3 मार्कचे क्वेश्चन असतील आणि 4 मार्कचे क्वेश्चन असतील. मग आता हे कुठल्या एक्झरसाईजमधले पडतात हे तुम्हाला ह्या एक्झाममध्ये क्लिअर होईल. म्हणजे तुम्हाला क्वेश्चनचा टाईप समजेल. त्याच्यानंतर क्वेश्चनचा पॅटर्न म्हणजेच काय की कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स येतात ते. म्हणजे क्वेश्चन 1मध्ये तर MCQ राहतात ते, क्वेश्चन 2मध्ये काहीतरी 2 मार्कचे क्वेश्चन येतात ते, क्वेश्चन 3मध्ये काहीतरी 3 मार्कचे क्वेश्चन येतात ते. मग 3 मार्कांमध्ये चॅप्टरमधली कुठली कॅटेगरी येते ना हे समजणं गरजेचं आहे. एकदा का तुम्हाला एक्झाममध्ये या गोष्टी क्लिअर झाल्या ना की बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला प्रिपरेशन करणं अवघड नाही जाणार. कारण बोर्ड एक्झाममध्ये आपल्याला काय पाहिजे, मार्क्स पाहिजेत. मार्क्स जेवढे आपण सिक्युअर करू तेवढा आपला फायदा होईल. त्यामुळं आत्ता ह्या एक्झाममध्ये क्वेश्चनचा टाईप आणि क्वेश्चनच्या पॅटर्नवरती फोकस ठेवायचा आहे. त्यामुळे बघा, एकदम बेसिक गोष्ट सांगितली. काय करणार आहात तर चेकिंग करायचं आहे, स्टडीला ॲनालिसिस करायचं आहे, रायटिंग प्रेझेंटेशन नीट ठेवायचं आहे, क्वेश्चनचे टाईप नीट समजून घ्यायचे आहेत, प्रत्येक सब्जेक्ट वाईज समजून घ्या. त्यानंतर कुठल्या चॅप्टरचे क्वेश्चन्स कुठं पडतात हे जर समजलं तर एकदमच बेस्ट. आता पुढची गोष्ट, प्लॅन कसा करताल ते समजून घ्या. आता त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भरपूर जण पॅनिक आहेत. तुम्ही पॅनिक असालच, लोड नका घेऊ. बघा, बऱ्याच जणांना असं वाटतं की आपला अभ्यास एवढा राहिला आहे. हे मॅटर आत्ता करतच नाही आहे. आत्ता मॅटर काय करतं आहे, आपला किती अभ्यास झाला आणि किती अभ्यास आपला बेस्ट लेवलला प्रिपेअर आहे. जर तो अभ्यास आत्ता बेस्ट लेवलला प्रिपेअर असेल तर तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये नक्की फाडू शकता. पण
जो झालाच नाही आहे त्याला जर तुम्ही प्रिपेअर करत बसलात तर जो बेस्ट प्रिपेअर करायला पाहिजे तो देखील नाही होणार. म्हणजे काय झालं, दर हे पण नाही झालं आणि हे पण नाही झालं, म्हणून जानेवारीमध्ये बरीच पोरं पॅनिक होतात. त्यामुळं ही चूक अजिबात करू नका. आता डिसेंबरमध्ये कळलं आहे ना की आपला अभ्यास एवढा झाला आहे, त्यालाच बेस्ट करा. जे राहिलं आहे ना ते राहून द्या. ते तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये जेव्हा शाळेला सुट्ट्या लागतील, तुमचा जेव्हा स्टँडअप होईल त्यावेळेला तुम्हाला तो टाईम मिळेल. त्या टाईममध्ये जो अभ्यास राहिला तो तुम्ही नक्की पूर्ण करतात. अजिबात लोड घेऊ नका. आता प्लॅनिंग करताना महत्त्वाची गोष्ट कुठली असली पाहिजे, प्रत्येक सब्जेक्टचं काहीतरी गोल ठेवा. मी असं म्हणत नाही की आउट ऑफचं गोल ठेवलं पाहिजे, अजिबात नाही. सगळ्यात पहिली गोष्ट काय तर आपल्याला एक मार्क जोडत जायचं आहे. एक मार्क जर आपण जोडत गेलो तरच आपल्याला आउट ऑफ मार्क मिळतील ना. मग प्रत्येक मार्क जोडायचा प्रयत्न करा. म्हणून डायरेक्टली आउट ऑफचं टार्गेट ठेवू नका. असं सिम्पल टार्गेट ठेवा की बाबा मी 40 आउट ऑफ 25 प्लस आणणार म्हणजे आणणारच. म्हणजे हे काय झाले, तुमचे सिक्युअर मार्क झाले. बरोबर. मग जर तुम्ही प्रिलियममध्ये हे जर गोल अचीव केलं तर तुम्ही बोर्डमध्ये +10 तर आणू शकता ना ह्याच्यामध्ये. म्हणजे 35 तुम्ही सहज आणू शकता. आणि वरती जे 5 मार्क राहतील त्यातून जरी तुम्हाला 2 किंवा 3 मिळाले तरी 40 आउट ऑफ किती झाले, 38, 37 झाले ना. अशा पद्धतीने आपल्याला मार्क आणावे लागतील. अजिबात आत्तापासूनच आउट ऑफचा गोल ठेवू नका. बेसिक गोल ठेवा, जो गोल तुम्ही अचीव करू शकता. जे सेमिस्टरला तुम्हाला मार्क पडलेले आहेत, जे तुम्हाला माहिती आहेत, त्यानुसार गोल डिसाईड करा. त्यानंतर दुसरी गोष्ट बघा, सिलेक्ट करा चॅप्टर्स. म्हणजे ॲटलिस्ट एवढे चॅप्टर्स सिलेक्ट करा की तुमचा 70% सिलेबस होऊन जाईल. आता हे असं का बोलतो आहे मी, 100% सिलेबस असणार आहे. तुम्ही 100% जर प्रिपेअर करून गेलात तर क्वेश्चन सिलेक्शनमध्ये प्रॉब्लेम होईल. आणि क्वेश्चन सिलेक्शनमध्ये जर प्रॉब्लेम आला तर रायटिंगमध्ये प्रॉब्लेम येणार, टाईम जाणार आणि ॲट द एंड रिझल्ट काहीच नाही येणार. मग त्यापेक्षा बेटर वे 70 to 80% सिलेबस पूर्ण करायचा प्रयत्न करा. 70 to 80% सिलेबस हा पूर्ण होतो कारण तुम्ही ऑलरेडी 50% सिलेबस सेमिस्टर एक्झाममध्ये केलेला आहे. फक्त तुम्हाला 20% तर करायचं आहे. म्हणजे हार्डली 1-2 चॅप्टर तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. क्लिअर. नंतर एक शीट करा, एक पेपर घ्या, त्या पेपरवरती लिहा प्रत्येक सब्जेक्टचे किती चॅप्टर कंप्लीट आहेत, किती चॅप्टर इनकम्प्लीट आहेत. आणि सोबतच ह्या कंप्लीट चॅप्टरची तुम्ही किती वेळा रिव्हिजन केली ना ते देखील मेन्शन करा. म्हणजे ह्याने काय होईल की सपोज समजा S1चा जर प्रिपरेशन देत असेल मी, S1चे मला 5 लेसन होते, 1, 2, 3 आणि 4. पहिला मी 2 वेळा रिवाईज केला, लिहून टाका. दुसरा समजा काहीतरी 3 वेळा झाला असेल, तिसरा एकदाच झाला असेल, चौथा 3 वेळा व्यवस्थित झाला आहे, 5वा एकदाच झाला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की हां बाबा माझा हा चॅप्टर व्यवस्थित झाला आहे, त्यामुळे ह्याला आता रिवाईज करायची गरज नाही आहे. हा चॅप्टर थोडा बाकी राहिला आहे, ह्याला अजून बेस्ट करता येईल, ह्यातले काही पॉईंट मला आठवत नाही आहे, ते मी आठवण्याचा प्रयत्न करतो. हे समजून घ्या. जेवढं कंप्लीट झालेल्या चॅप्टरवरती तुम्ही फोकस ठेवताल, जेवढं तुम्ही जास्त रिवाईज करताल, तेवढं एक्झामच्या वेळेला म्हणजे मेन एक्झामच्या वेळेला पॅनिकनेस नाही येणार. क्लिअर. नंतर प्लॅनवर स्टिक राहा. आता तुम्ही काय केलेलं असणार आहे बघा, तुम्ही तुमचा गोल सेट केलेला असणार आहे, तुम्ही तुमचे चॅप्टर सिलेक्ट केलेले असणार आहेत, तुम्ही तुमचे कंप्लीट चॅप्टर सिलेक्ट केलेले असणार आहेत, इनकम्प्लीट कुठले आहेत ते पण सिलेक्ट केलेले असणार आहेत. त्यानंतर तुम्हाला 70% ठेवायला सांगितलं आहे, ते पण तुम्ही ठेवलेलं आहे. आता होतं काय, कोणतरी येऊन तुम्हाला काहीतरी वेगळा प्लॅन सांगेल की नाही हा चॅप्टर कर, हा चॅप्टर कर, हा चॅप्टर कर, हे कर, ते कर. असं अजिबात करू नका. तुम्ही जो केलेला प्लॅन आहे तो प्लॅन तुमचा आहे आणि तो प्लॅन कुणीही चेंज केला नाही पाहिजे. त्यामुळे तुमच्या प्लॅनवरती तुम्ही स्टिक राहा. क्लिअर झालं. आता प्लॅन कसं करायचं हे तर समजलं. मग आता गोल सेटिंग म्हणजे नक्की काय. आता इथं तसं मी म्हणलं ना की गोल सेट केला पाहिजे. मग गोल सेट करताना काही बेसिक पॉईंट डोक्यात ठेवा. एकदम सिम्पल आहेत, लोड नका घेऊ. बघा सगळ्यात पहिली गोष्ट, सेमिस्टर एक्झाम झालेली आहे, सेमिस्टर एक्झामचे मार्क तुमच्या हातामध्ये आहेत. बरोबर. ते मार्क त्याच पेजवरती, ज्या पेजवरती तुम्ही कंप्लीटेड इनकम्प्लीटेड चॅप्टर लिहिले आहेत त्याच पेजवरती लिहून घ्या. त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला कमी मार्क आले होते त्या क्वेश्चनवरती फोकस ठेवा. म्हणजे समजा काहीतरी M1च्या पेपरमध्ये काहीतरी गडबड झाली म्हणजे काय, चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 हे एकदम बेस्ट लेवलला तुम्ही करून गेला होतात, पण एक्झाममध्ये गेल्यानंतर जेव्हा वर्ड प्रॉब्लेम आला तेव्हा वर्ड प्रॉब्लेम नक्की कुठल्या चॅप्टरचा आहे हे आपल्याला कळलंच नाही. आणि त्याच्यामुळं काय झालं, क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व करता नाही आला. बरोबर. हे होऊ शकतं. म्हणजे हा प्रॉब्लेम झाला. मग आता मी काय केलं पाहिजे की हां मला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाही ना, मग चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 मध्ये जेवढे काही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व आहेत, अनसॉल्व आहेत,
प्रॉब्लेम सेटमधले आहेत, सगळे वर बघा. मी असं म्हणत नाही की डिटेल सॉल्व केलं गेलं पाहिजे, पण ॲटलिस्ट तुम्ही इक्वेशनपर्यंत तर करू शकता. इक्वेशनपर्यंत आणायचा प्रयत्न करा. इक्वेशन नंतर प्रत्येकाला सॉल्व करता येतं, त्यामुळे इक्वेशनपर्यंत वर्ड प्रॉब्लेम नीट बघून घ्या. आता हा मी एक टाईप सांगितला. असे तुमचे ज्या क्वेश्चनवरती प्रॉब्लेम आला असेल त्या क्वेश्चन्सवरती, असं तुमच्या ज्या क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम आला असेल त्या क्वेश्चनवरती फोकस ठेवतात. त्यानंतर जसं अगोदर बोललो होतो 70% सिलेबसवरती फोकस ठेवायचा आहे. नंतर महत्त्वाची गोष्ट की आपल्याला सेमिस्टर एक्झाममध्ये जेवढे मार्क पडले असतील त्याच्यापेक्षा 10% एक्स्ट्रा आणायचे आहेत. मग आता काही जण म्हणतील सर आम्हाला 90 पडले, मग आम्ही 100 आणू का? असं नका. ज्यांना 90% आहेत ना त्यांनी 90% सिक्युअर ठेवा. ज्यांना 80% आहेत ना त्यांनी 90पर्यंत टच करायचा प्रयत्न करा. ज्यांना 70% आहेत ना त्यांनी 80पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल बघा, मी तुम्हाला भरमसाठ गोल सांगतोय का? नाही सांगत आहे. एकदम बेसिक गोल सांगतोय. 90वाल्यांना तिथं स्टिक राहायचं आहे, म्हणजे आपला एक पण मार्क कमी नाही झाला पाहिजे. 80वाल्यांना सिम्पल सांगितलं की 90ला जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नाही पोचला 90ला, 85पर्यंत जरी पोचला तरी बोर्डमध्ये 90 क्रॉस तर करतालच ना. म्हणजे ट्राय करत राहा. जर तुम्ही अशा माइंडसेटने पेपरमध्ये गेलात, पॉझिटिव्ह माइंडसेट राहिला, गोल तुमच्या डोळ्यासमोर असलं की एक्झाममध्ये अजिबात पॅनिकनेस येत नाही आणि एका पॉझिटिव्ह माइंडसेटने तुम्ही पेपर सॉल्विंगला घेता. आत्तापर्यंत काय झालं, तुम्ही सेमिस्टर एक्झामला जायचा, 40 आउट ऑफ 40चा गोल ठेवायचा, पेपरमधला एखादा क्वेश्चन नाही आला की पॅनिक व्हायचा, मग टाईम जातोय, वेळ जातोय, तुम्ही फ्रस्ट्रेटेड होताय, काहीच लिहिता येत नाही. असं अजिबात करू नका. बेसिक गोल ठेवा, अचीव करायचा प्रयत्न करा. क्लिअर झालं? चलो आता महत्त्वाची गोष्ट बघा, या ठिकाणी मी काय केलं आहे, मस्त टेबल केला आहे आणि गोल सेटिंग कसं करायचं सांगितलं आहे. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल पटकन कमेंट करा तुम्हाला प्लॅन कसा वाटला. ठीक आहे, चलो आता कसं गोल सेट करणार ते बघा. महत्त्वाची गोष्ट, लँग्वेजेस आहेत. बेसिक तर लँग्वेज तुम्हाला मॅथ्स, इंग्लिश आणि मराठी ही बेसिक लँग्वेज आहे. आता हिंदीपैकी किंवा हिंदी, संस्कृत, काही जणांना फ्रेंच, जर्मन या टाईपच्या पण लँग्वेज असतील. आता लँग्वेजमध्ये महत्त्वाची गोष्ट, ग्रामर आणि रायटिंग स्किल पक्क करा. प्रिलिम एक्झाममध्ये रायटिंग स्किल आणि ग्रामर जर तुम्ही बेस्ट करून गेलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला 40 आउट ऑफ ॲटलिस्ट ट्राय करा 35 तरी आले पाहिजेत. मग रायटिंग स्किल तुमचं भक्कम असेल तर हे मार्क काय झाले, सिक्युअर झाले. बरोबर. त्यानंतर तुम्ही पॅरेग्राफ तर सॉल्व करू शकता, पोएमचा सेक्शन पण तुम्हाला जमणारच आहे. इथं जास्त मार्क जातात, त्यामुळं मेन गोष्ट काय असली पाहिजे की बाबा इथं मार्क कमी गेले पाहिजेत. आणि लँग्वेजला एकदम सिम्पल गोल ठेवा की 60 अबव आणायचं आहे. इझी आहे ना, 60 अबव तर सहज आणता येईल. मी 80 आउट ऑफ म्हणलं का 80 आणा नाही. आत्ता 60+ आले ना तर बोर्ड एक्झाममध्ये आपण 70+ सुद्धा आणू शकतो. क्लिअर झालं? नंतर S1 आणि S2. आता बघा S1 आणि S2साठी प्रॉपर प्लॅन कसा दिला आहे. कंप्लीट पेपर अटेम्प्ट करा. सेमिस्टरचा पेपर तुमचा अटेम्प्ट झाला नव्हता, काही क्वेश्चन तुम्ही स्वतःहून सोडून आलात, म्हणजे पेपर 40 मार्काचा होता आणि तुम्ही लिहून आलात 35 मार्कांचा, म्हणजे तुम्ही ऑलरेडी 5 मार्क काय केले, कमी करून आलेला आहात. असं नाही झालं पाहिजे. हाताने आपले मार्क घालू नका. मग पेपरमधला प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला काय करता आला पाहिजे, अटेम्प्ट करता आला पाहिजे. फोकस काय ठेवला पाहिजे तर 25+चा फोकस ठेवला पाहिजे. 25 मार्कचा मी पेपर लिहिला आहे, त्यातला माझा एक पण मार्क कट नाही होणार, हा स्वतःवरती कॉन्फिडन्स आणा. असा माइंडसेटच बिल्ड करा. त्यानंतर जेवढे चॅप्टर तुम्ही केलेले आहात, म्हणजे 70% तुम्ही सिलेबस केलेला असणार आहे, तर या 70% सिलेबसमध्ये तुम्ही जेवढे चॅप्टर केलेत त्याचे जेवढे काही क्वेश्चन तुम्हाला दिसतील विथ ऑप्शन सगळे लिहा. सगळे लिहा. तुमच्या शाळेचे शिक्षक पेपर चेक करणार आहेत ना, मग ते तुम्हाला ते ऑप्शनवाले क्वेश्चनसुद्धा चेक करून सांगतील. म्हणजे तुम्हाला रिअलाईज होईल की जो 70% आपण सिलेबस केला होता त्यातला एकूण एक प्रश्न आपण एक्झाममध्ये लिहून आलो आहे, विथ ऑप्शन लिहून आलो आहे, आणि आपला प्रत्येक क्वेश्चन हा आपल्या शाळेच्या शिक्षकांनी चेक केला आहे. मग शिक्षक तुम्हाला सांगतीलच की कुठं चुकलं आहे, कुठं नाही चुकलं. म्हणजे इनडायरेक्टली काय झालं, आपला स्टडी आपण ॲनालिसिस केला. कळलं? नक्की. चलो आता आपला पुढचा सब्जेक्ट कुठला तर मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2. परत पहिली स्टेप तर तीच राहणार आहे, पूर्ण पेपर अटेम्प्ट करणे. नंतर लास्टचा जो क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये कमीत कमी 2 मार्क आणायचा प्रयत्न करा. हा क्वेश्चन थोडासा हार्ड असतो कारण ह्याच्यामध्ये 2-3 कन्सेप्ट यूज होतात, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. लोड नका घेऊ. ॲटलिस्ट गिवन लिहू शकता, टू फाईंड लिहू शकता, त्यांनी ज्या गोष्टी दिल्या आहेत त्याच्यानुसार काहीतरी सोल्युशन लिहू शकता ना. ट्राय करा. आन्सर आलंच पाहिजे असं काही बंधन नाही आहे, पण ट्राय तर करू शकता. ट्राय करा, 2 मार्क सिक्युअर करायचा प्रयत्न करा. आता काय केलं पाहिजे पुढं बघा.
फर्स्ट 2 क्वेश्चनमध्ये फुल मार्क्स आले पाहिजेत. नीट बघा, M1 आणि M2 ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 दोघांमध्ये सुद्धा 20 मार्क्सवाले क्वेश्चन्स आहेत आणि हे 20 मार्क्स आपल्या हक्काचे आहेत. खूप सिंपल क्वेश्चन्स येतात. MCQ राहतात, 1 मार्कचे क्वेश्चन असतात, ॲक्टिव्हिटी असते, 2 मार्कचे क्वेश्चन असतात. 20 मार्क्स म्हणजे जवळपास अर्धा पेपर पहिल्या 2 क्वेश्चनमध्येच बोर्डाने कव्हर केलेला आहे. शाळा पण असाच पेपर डिझाईन करणार आहे, त्यामुळं पहिल्या 2 क्वेश्चनमध्ये तुमचा एक पण मार्क नाही गेला पाहिजे हे डोक्यात ठेवा. मग उरलं काय, पुढच्या 2 क्वेश्चनमध्ये 5 मार्क तर आणायचे आहेत ना. 25 प्लसच जायचं आहे, 25 सिक्युअर करायचे आहेत. 25 सिक्युअर झाले की वरचे जे 15 मार्क असतील त्या 15पैकी 12 जरी आले तरी आपण खुश आहे, बरोबर. त्याच्यानंतर सोशल सायन्स एकदम सोपे विषय आहेत, ह्याच्यामध्ये आउट ऑफ मार्कसुद्धा पडतात. पण मेन गोष्ट आहे तर पॉईंट वाईज तुम्ही आन्सर लिहिलं पाहिजे. आता पॉईंट वाईज आन्सर लिहिताना आपलं प्रिपरेशन त्या लेवलचं पाहिजे. मग प्रिपरेशन करताना नीट बघा, मी सब्जेक्ट वाईज प्रिपरेशन प्लॅन देईलच, एक ओव्हरऑल आयडिया देतो बघा. रिव्हिजन करताना काय करा, एकदम सिम्पल वेमध्ये पेपर घ्या, त्या पेपरवरती प्रत्येक चॅप्टरवरती तुम्ही जे जे क्वेश्चन्स प्रिपेअर केलेले आहेत ना त्याचे फक्त पॉईंट्स लिहा, म्हणजे इम्पॉर्टंट वर्ड्स लिहून काढा. जेणेकरून काय होईल, इम्पॉर्टंट वर्ड्स लिहून एकदम ब्रेनमध्ये फिट्ट होतील आणि एक्झामच्या वेळेला टेन्शन नाही येणार. त्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला गोल सांगितला आहे 30+चा. 30+ तर तुम्ही सगळे सहज आणू शकता. बघा, एकदम सिम्पल वेमध्ये गोल सेटिंग सांगितलं आहे, ह्याच प्लॅनवरती स्टिक राहा. त्यानंतर जसं मी वरती मेन्शन केलं होतं, 90% वाल्यांनी 90% सिक्युअर करायचा प्रयत्न करा, 80% वाल्यांनी 90ला जायचं ट्राय करा, 70 वाल्यांनी 80ला जायचं ट्राय करा, जेणेकरून बोर्ड एक्झाममध्ये अजून आपण +5% +10% सहज वाढू शकतो. पण ह्या एक्झामला जर तुम्ही प्रयत्न नाही केला तर बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा प्रयत्न नाही करता येणार. बोर्ड एक्झाम ही आपली फायनल आहे, तिथं आपण ट्राय करत नाही बसणार, डायरेक्ट जाऊन द्यायची आपल्याला. त्यामुळं आत्ता ट्राय करा, नक्की होऊन जाईल. चलो, व्हिडिओ आवडला असेल कमेंट करून नक्की सांगा. नंतर कुठल्या सब्जेक्टचा प्लॅन तुम्हाला पाहिजे प्रिलिम एक्झामसाठी ते सुद्धा कमेंट करा. व्यवस्थित अभ्यास करा. काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. क्वेश्चन लर्न होत नसेल, प्रिपरेशन होत नसेल, बिंदास डाऊट विचारा, तुम्हाला नक्की सोल्युशन मिळून जाईल. चलो, व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.